नमस्कार विद्यार्थ्यांनो, दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर या धड्यामधील स्वाध्याय 5.2 आपण आज पाहणार आहोत। या अगोदर आपण या चॅनलवर 5.1 हा स्वाध्याय पूर्ण गणिताची स्पष्टीकरणे पाहिले आहेत। जर तो तुम्ही पाहिला नसेल तर अगोदर तो पाहून घ्या, नंतर 5.2 ला सुरुवात करा। चला तर आपण त्याच्यातील पहिला प्रश्न घेऊया। पहिला प्रश्न आहे 12.1/16 चे दशांश मूल्य काय आहे। मूल्य म्हणजेच किंमत असते। या ठिकाणी बघा 12 पूर्ण आहेत, म्हणजे 12 सर्वच ऑप्शनमध्ये अगोदर 12 आहेत। आता आपल्याला किंमत 1/16च फक्त दशांशात रूपांतर करायचे। बघा 16च्या पाड्यामध्ये 1 नाही आहे, ते 0 पॉईंट घेऊया आपण। या ठिकाणी 0 येईल। बघा 16च्या पाड्यात परत 10 नाही आहे, मग परत एक 0 घ्या, इथे 0 येईल। तर ठीक आहे, चला आता 16च्या पाड्यामध्ये याच्या 100पेक्षा लहान कोण आहे, तर 16×16 = 80, 16 सकी 96 येईल। या ठिकाणी 4 उरतील। पहा परत एक 0 घेतला, परत काय होईल, 16×2 = 32 होईल। परत किती उरतील, 8 उरतील। परत 0 आल्यानंतर 16×5 = 80। पहा या ठिकाणी 1/16 याचं दशांश मूल्य हे आलेले आहे। मग ह्याची आणि आपण हे 12 पूर्ण आहेत ह्यांची बेरीज करू। बघा 12 आणि त्याच्यामध्ये जर ही संख्या मिळवायची असेल, 12 पुढं पॉईंट देऊन आपण किती 0 घेऊ शकतो, त्याची किंमत 12च असते। 0.0625। तर या ठिकाणी आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल 12.0625। ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 नंबरमध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहायचे आहे। बघा 0.04, बघा याच्या छेदात काही नसतो, म्हणजे किती असतो, 1। तर बघा तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेले पॉईंट समान स्थळावर करून घ्यायचा। अंशामध्ये उजवीकडून 2 नंतर पॉईंट आहे, मग छेदामध्ये पण आपण काय करायचं, पॉईंट देऊन 2 0 घ्यायचे। पॉईंट समान स्थळावर झाल्यावर पॉईंट निघून जातो। या ठिकाणी राहील 4/100। ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी 4/100 पाहायला मिळत नाही, मग याला अतिसंक्षिप्त रूप करायचं। म्हणायचं 4×1 = 4, 4×2 = 8 उरतील 2, 4×5 = 20, 1/25। ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी उत्तर आपलं असेल। पुढील प्रश्न पहा, तुम्हाला जर प्रश्न लिहून घ्यायचे असेल तर व्हिडिओ थांबवून तुम्ही प्रश्न उत्तर लिहून घेऊ शकता। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 19.01/57.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहिल्यास काय उत्तर येईल। बघा या ठिकाणी उजवीकडून 2 नंतर पॉईंट आहे आणि छेदात पण 2 नंतर आहे। या ठिकाणी दोघांचा पॉईंट समान स्थळावर असल्या कारणाने पॉईंट निघून जाईल, म्हणजे आपल्याला ही संख्या राहील फक्त। आणि पहा जर आपण या ठिकाणी यांना जर 1901 × 3 जर केलं तर 5703 येते, म्हणून याचं उत्तर येते 1/3। ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्ही 1901 × 3 असं करून पहा, उत्तर येईल। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळू। पुढील प्रश्न आहे 23/1000 याचं दशांश रूपात लिहायचं आहे। बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस छेदामध्ये 1 असतो आणि त्याच्यानंतर पुढे 0 असतात, अशा वेळी दशांशामध्ये लिहिताना अंशातली संख्या जशास तशी लिहायची आणि इथं 1 2 3 0 आहेत, म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा, 1 2 तिसरा अंक नाही म्हणून 0.0। या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 2.9/25 ही संख्या दशांशात कशी लिहाल। बघा परत 2 पूर्ण आहेत, म्हणजेच आपल्याला 9/25 याचंच काय करावं लागणार आहे, फक्त दशांशामध्ये उत्तर आणावं लागणार आहे। ठीक आहे, चला तर पहा 9/25 ला आपण दशांश, हे 2 पूर्ण आहेत, पॉईंट 00 लिहिला तरी चालतो इथं। आता 25च्या पाड्यात 9 आहेत का, नाही आहेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 0 या ठिकाणी 0 पॉईंट घ्यावं लागेल, मग इथे एक 0 वाढेल। आता तुम्हाला 25×1 = 25, 25×3 = 75 होईल। 75 गेल्यानंतर 15 उरतील, एक 0 आला आणि 25 सक
150 होतील. मग आता 0.36 हे 2मध्ये मिळवायचे म्हणजे 2.00 प्लस 0.36. या ठिकाणी आपलं उत्तर असेल 2.36 म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर आपलं असेल. पहा आपण याला अपूर्णांकामध्ये करून सुद्धा असं सुद्धा करू शकतो. 25 दोन्ही 50, 50 आणि 3 59/25 आणि नंतर अशी याला अतिसंक्षिप्त रूप काटाकाटी करून सुद्धा याचं उत्तर आणू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 6वा. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर याचे उत्तर येईल म्हणजे आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी सोडून घेण्यासाठी आपल्याला अगोदर इथं ही प्लस संख्या आहे, ही प्लस संख्या आहे. मग प्लस प्लस जे संख्या आहे त्यांची अगोदर आपण बेरीज करून घेऊया. 2.75 अधिक 4.75, 5 आणि 5 10 अशी 0, हातचा येईल 1, 7 2 14 हा 1, 15 येईल, परत हातचा 1 पॉईंटला पॉईंट 6 आणि 7 7.5 येईल. आता पहा शिल्लक काय राहिलं वजा 1.25 आणि दुसरं राहिलं वजा 3.8. ठीक आहे, तर आता आपल्याला या दोघांमध्ये काय करावं लागेल पहा. ह्या बेरीजेमधून आपण 1.25 एकदा वजा करायचे आणि 3.80 एकदा वजा करायचे किंवा मग या दोघांची बेरीज करून याच्यातून वजा केली तरी उत्तर येऊन जाईल आपलं. तर बघा 7.50 मधून अगोदर आपण 1.25 वजा करू. 10तून 5 गेले, या ठिकाणी 5 राहतील, इथं राहिले 4, 4 मधून 2 गेले, 2 राहतील, पॉईंटला पॉईंट येईल, इथं 6 राहतील. परत आपल्याला त्याच्यातून 3.80 वजा करावं लागतील. तर पहा 5 4.3. पहा या ठिकाणी आता आपलं जे उत्तर आहे 3 नाही, सॉरी इकडे 1 गेलेलं आहे, इथं 2 राहतील म्हणजे आपलं उत्तर आलं 2.45. ठीक आहे, पहा या ठिकाणी आता 2.45 आपल्याला उत्तर दिसत नाही आहे. मग आता ही 2 ही पूर्ण संख्या आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याला पूर्ण संख्या आहे म्हणजे 2 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, हे 2 कॅन्सल होतील. मग आपल्याला हे 0.45ला आपल्याला अपूर्णांकात लिहायचे. तर काय होईल 45 छेद होतील 100. तर आता आपल्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर काय होईल 9 5 9 45, 5 2 10 0ला 0 म्हणजेच आपलं उत्तर येईल 2.9/20. ऑप्शन नंबर 1 मध्ये हे उत्तर आहे. पहा हे 45ला आपण अपूर्णांकात कसं नेलं हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर बघा 0.45 जे आहेत इथं छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो, हे आपण वरती पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. आता बघा आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे या स्वाध्यायामधला 7 नंबरचा. आपल्याला 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16चे दशमान सममूल्य काढायचे म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आपल्याला याचं. पहा उत्तर काढण्यासाठी आपण काय करू, सर्वांचा छेद समान घेऊन बेरीज देखील अगोदर करू शकतो आपण. तर चला याचा छेद 2 आहे, आपण 16 आणण्यासाठी 8ने गुणावं लागेल, यालाही 8ने गुणावं लागेल, याला 2ने, याला 2ने, मग 8 1 8, 8 2 16 अधिक 8 2 16, 3 2 6 प्लस 7/16 दशांश. 5 समान आला, या सगळ्यांची बेरीज करा. 8 आणि 6 14 अधिक 7/16 21/16. ठीक आहे, आता 21/16 याला आता दशांशमध्ये न्यायचं म्हणजे 16 1 16 16 1 16, याच्यामधून जर 16 गेले तर उरतील 5. भाग जात नाही म्हणून या ठिकाणी पॉईंट येईल, इथे वाढेल 0 म्हणजे 50 होतील. बघा 16 2 32, 16 3 48 होतील, पुन्हा 2 उरतील, परत एक 0 येईल, परत म्हणा 16 1 16, या ठिकाणी 4 उरतील, परत 0 येईल, 16 2 32 होतील, याच्यातून 32 गेल्यावर 8 उरतील आणि 0 आल्यानंतर 16 5 80.
पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये हे उत्तर पाहायला मिळेल। अशा पद्धतीने आपण धडा 5वा दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर यामधील 5.2 ची सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।